नमस्कार. आज आपण येथे कंबाईनच्या प्रिलिम्सविषयी बोलणार आहोत. याच्यामध्ये भूगोल या विषयाविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर कंबाईनमध्ये भूगोलाशी रिलेटेड 15 क्वेश्चन्स विचारले जातात. त्या 15 क्वेश्चन्समध्ये जर सिलेबसचा आपण विचार केला तर महाराष्ट्रावर फोकस जास्त राहतो. 15 पैकी 13 किंवा 14 क्वेश्चन्स हे महाराष्ट्रा संबंधात असतात. तर आज आपण महाराष्ट्राविषयी इथे चर्चा करणार आहोत. हा टॉपिक आपल्याला 4 ते 5 दिवसांमध्ये कसा संपवता येईल, तो संपवता येतो, तो कसा संपवायचा याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या या चर्चेमध्ये आपण 3 सेक्शन्स बघणार आहोत. पहिल्या सेक्शनमध्ये गेल्या वर्षीचे प्रश्न किंवा एकूणच जे प्रश्न विचारले जातात त्याचं स्वरूप काय आहे हे आपण समजावून घेऊयात. दुसऱ्या सेक्शनमध्ये या सिलेबसची पूर्ण व्याप्ती किती आहे, महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये विचारलं काय काय जातं याचा आपण विचार करणार आहोत. आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये आपण टॉपिक स्पेसिफिक कोणते कोणते विषय करायचे याचा आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या सेक्शनमध्ये आपण विचार करणार आहोत की प्रश्नांचं स्वरूप कसं असेल. गेल्या काही वर्षांचा जर विचार केला, कंबाईन एक्झाम आल्यापासून जर आपण विचार केला तर महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन्स पेपरमध्ये कसे विचारले जातात याचा आपण विचार करूयात. याचे स्पेसिफिक टाईप्स आपण आज डिस्कस करणार आहोत. तर कोणताही पेपर आला तर त्याच्यामध्ये 3 टाईप्स हे खूप स्पेसिफिक असतात. याच्यामध्ये एका स्टेटमेंटचं एक क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामध्ये एखादं स्टेटमेंट चूक असतं किंवा बरोबर असतं किंवा फिलिंग द ब्लँक्स असते. म्हणजे सह्याद्री पर्वतरांग या जिल्ह्यामधून जाते. एक पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे तर या स्टेटमेंट बेस्ड एक क्वेश्चन असतो. एकच वाक्य असतं, त्याला आपण वन लाईनर क्वेश्चन देखील म्हणतो. दुसरा महत्त्वाचा प्रकार असतो मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन किंवा एकापेक्षा जास्त वाक्य दिलेली असतात. याच्यामध्ये आपल्याला सह्याद्री पर्वताविषयी 4 वाक्य दिलेले असतात. त्यातली बरोबर किंवा चूक अशी वाक्य आपल्याला ओळखायची असतात आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला अ किंवा ब किंवा क ड असे काहीतरी ऑप्शन्स दिलेले असतात. हा दुसरा महत्त्वाचा प्रकार. आणि तिसरा महत्त्वाचा प्रकार असतो जोड्या लावणे. याच्यामध्ये 4 गोष्टी या बाजूला दिलेल्या असतात अ साईडला, 4 गोष्टी ब साईडला दिलेल्या असतात. तर त्या गोष्टी आपल्याला जोड्या लावून त्याचे ऑप्शन्स आपल्याला क्लिअर करायचे असतात. हे 3 बेसिक टाईप आहेत. याच्या रिलेटेड क्वेश्चन्स पुढे येत जातात. आपण जे 3 प्रकारचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत याला धरून पुढचे प्रश्न आपण डिस्कस करूयात. पुढचे टाईप्स आपण डिस्कस करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला टाईप येतो, भूगोलाशी रिलेटेड असतो, तो ओळख पटवणे किंवा आयडेंटिफिकेशन बेस्ड क्वेश्चन आपण त्याला म्हणतो. या आयडेंटिफिकेशन बेसमध्ये त्यांनी एका प्रकारची आपल्याला आकृती दिलेली असते, एखाद्या जिल्ह्याची आकृती, एखाद्या विभागाची आकृती दिलेली असते आणि तो विभाग किंवा तो जिल्हा कोणता हे आपल्याला त्यांनी ओळखायला सांगितलेलं असतं. जर मागच्या वर्षीचा विचार केला असेल तर मराठवाडा विभागाविषयी किंवा औरंगाबाद विभागाविषयी त्यांनी आपल्याला विचारलं होतं. त्याच पद्धतीने राज्यसेवेमध्ये सुद्धा असा एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला कृष्णा नदी खोरे आयडेंटिफाय करायचं होतं. म्हणजे ती दिलेली डायग्राम कृष्णाची होती आणि ती आपल्याला कोणती आहे ती आपल्याला आयडेंटिफाय करायची होती. तर हा झाला पहिला प्रकार. याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी एखादी पर्टिक्युलर आकृती दिली जाईल, एखाद्या जिल्ह्याची पूर्ण सीमारेषा दिली जाईल, तो जिल्हा कोणता हे ओळखा, तो जिल्हा कोणता हे ओळखा, हे त्यांनी विचारलेलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये. तर हा पहिला प्रकार आयडेंटिफिकेशनचा. अभ्यास करत असताना याच्यावर जास्त फोकस करा. हे क्वेश्चन्स कन्सिस्टंटली दरवर्षी विचारण्यात आलेले आहेत. मागच्या वर्षी त्यांनी रिजन वाईज विचारलं होतं, डिव्हिजन वाईज विचारलं होतं. यावर्षी मे बी जिल्ह्याचं विचारतील, 2-3 जिल्ह्यांचा ग्रुपही विचारू शकतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे सीमा आधारित किंवा बाउंड्री बेस्ड क्वेश्चन आपण म्हणतो. जिल्ह्याला प्रत्येक बाउंड्री असते, आपल्या राज्याची एक ठरलेली बाउंड्री आहे. तर याच्यावर क्वेश्चन्स येतात. म्हणजे नेमके कसे येतात तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या बाउंड्रीला लागून असलेली वेगवेगळी जी राज्य आहेत ती राज्य कोणती, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, त्याच्यानंतर कर्नाटक असेल, गोवा असेल. तर याचा सिक्वेन्स ते विचारू शकतात. किंवा पूर्वेकडे कोणतं राज्य आहे, पश्चिमेकडे कोणतं राज्य आहे, दक्षिणेकडे कोणतं राज्य आहे, उत्तरेकडे काय आहे, या गोष्टी ते विचारू शकतात. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न ते हे करू शकतात, डिस्कस करू शकतात. त्याच्यानंतर प्रश्नाचा तिसरा प्रकार हा लोकेशन स्पेसिफिक किंवा ठिकाण आधारित प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. याच्यामध्ये एखादं ठिकाण डॉटच्या साह्याने ते दिलेलं असतं पेपरमध्ये आणि आपल्याला विचारलं जातं की हा डॉट नेमका कोणत्या ठिकाणाचा आहे.
औरंगाबाद असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या जिल्ह्यांच्या ठिकाणी ते एक डॉट देतील आणि ते स्पेसिफिक नाव ते विचारू शकतात. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे पर्वतरांगांविषयी त्यांनी बऱ्याचदा विचारलेलं आहे. पर्वतरांगा कोणती आहे, अजंठा असेल किंवा महादेव टेकड्या असतील, या गोष्टी ते देतात. एक लाईन दिलेली असेल आणि याचं नाव काय हे ते विचारू शकतात. तर अशा बेसिसवर ते ठिकाणाधारित क्वेश्चन्स असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खाड्या आहेत, वेगवेगळी बेटं आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे बीचेस किंवा आपण त्याला पुळणे आहेत, पुळणे म्हणतो आपण, तर त्या पुळण्याचं ठिकाण देतील आणि त्याचं नाव ते विचारतील. तर हे लोकेशन बेस्ड क्वेश्चन्स अशा पद्धतीने असतात. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन हा खूप महत्त्वाचा आहे, हा बऱ्याचदा विचारला जातो. चौथा प्रकार आहे सिक्वेन्स बेस्ड क्वेश्चन किंवा क्रम आधारित. क्रम म्हणजे काय, 1 2 3 4 5 ते विचारताना शेवटचे 5 किंवा पहिले 5 जिल्हे विचारू शकतात. हे क्वेश्चन्स जर आपण बघितले तर हे लोकसंख्या आधारितवर बऱ्याचदा विचारले जातात की डेन्सिटीच्या बाबतीत किंवा लोकसंख्या घनतेमध्ये पहिले 5 जिल्हे कोणते, डेन्सिटीच्या बाबतीत शेवटचे 5 जिल्हे कोणते, सर्वात जास्त डेन्सिटी कुठे आहे वगैरे, असे सिक्वेन्स असतात. सिक्वेन्समध्ये अजून एक प्रकार येतो, ते म्हणजे 4 नावं दिली असतात किंवा 4 लोकेशन्स दिलेले असतात आणि त्यांचा सिक्वेन्स विचारलेला असतो. कसा, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तो सिक्वेन्स सांगा. म्हणजे पर्वतरांगांच्या बाबतीत हे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. मागच्याच वर्षी आला होता की उत्तरेकडनं जर आपण सुरुवात केलं तर पहिली पर्वतरांग कोणती, त्याच्याखाली दुसरी कोणती, त्याच्याखाली तिसरी कोणती, त्याच्याखाली चौथी कोणती, असे लोकेशन वाईज क्वेश्चन्स ते विचारतात. त्याचप्रमाणे आजपर्यंत उत्तर ते दक्षिण विचारले, मे बी पूर्व ते पश्चिमही विचारू शकतात. शहरांची नावं दिली जातील आणि त्याच्यामध्ये पूर्वेपासून सुरुवात करा आणि पश्चिमेकडे ज्यावेळेस आपण जातो तर शहरांची नावं काय असतील. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर नागपूर हे सगळ्यात आधी आहे. पूर्वेकडून जर विचार केला तर नागपूरपासून पुढचं जे शहर येणार आहे ते येईल नांदेड. उदाहरण घेतोय आपण, नांदेड येईल, नांदेड नंतर पुणे येईल, पुणे नंतर मुंबई येईल. हा एक सिक्वेन्स झाला. फक्त ऑप्शन्स देताना हा सिक्वेन्स ते मागं पुढं करू शकतात. म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जर विचारलं तर मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड किंवा असं काहीतरी ते देऊ शकतात. तर हा एक प्रकार लक्षात घ्या, याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर 5वा प्रकार विस्तार आधारित क्वेश्चन्स असतात. विस्तार, एखाद्या पर्वतरांगेचा, एखाद्या डोंगर रांगेचा विस्तार कशा पद्धतीने झालेला आहे, म्हणजे ती कोणत्या दिशेला विस्तारत गेलेली आहे. सह्याद्री पर्वतरांगेचा जर विचार केला आपण, पश्चिम घाटांचा जर विचार केला तर पश्चिम घाट नेमकी कोणत्या दिशेला कशी विस्तारली आहे, ती पूर्व पश्चिम विस्तारली आहे की उत्तर दक्षिण विस्तारली. तर हे ते विचारू शकतात की बाबा सह्याद्री पर्वतरांग ही पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. त्याच्यानंतर नदी प्रणालीच्या बाबतीत देखील हे विचारू शकतात. गोदावरी नदी प्रणालीचा जर आपण विचार केला तर गोदावरी नदी प्रणाली कोणत्या दिशेला जाते, किती जिल्ह्यांमधून जाते, कोणत्या विभागांमधून ती वाहते. ठीक आहे. तर असे विस्तार आधारित क्वेश्चन्स विचारले जातात. अभ्यास करत असताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटचा प्रकार असतो संरचना आधारित. संरचना आधारितमध्ये एखाद्या गोष्टीचं कंपोजिशन ते विचारू शकतात. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर असे क्वेश्चन्स हे भूगर्भशास्त्रीय संरचनेच्या संदर्भात असतात. म्हणजे जिओलॉजिकल जी आपली महाराष्ट्राचं मेकअप आहे त्याच्यावर हे क्वेश्चन्स जनरली विचारले जातात की बाबा आर्कियन दगड किंवा कडप्पा दगड याच्यामध्ये कंपोजिशन काय आहे, कोणत्या घटक त्याच्यामध्ये मिसळलेले आहेत किंवा कोणत्या घटकांनी ती खडक प्रणालीत तयार होते, या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. आयडेंटिफिकेशन बेस्ड क्वेश्चनवर मागच्या वर्षी जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न आपण एकदा बघूयात, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नेमकं विचारलं काय जाऊ शकतं. तर तो प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसून जाईल. प्रश्न असा आहे, वरील नकाशात महाराष्ट्रातील एका प्रशासकीय विभाग दाखविला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने दाखवलेले जिल्हा मुख्यालय बरोबर आहे. जर तुम्ही त्या आकृतीचा विचार केला, दिलेली जी आकृती आहे त्याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला ते डिरेक्टली सापडत नाही, कारण जिल्ह्यांच्या बाउंड्रीज तिथं नाही आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी प्रशासकीय विभाग विचारलेला आहे. याच्याच आधारित ते एखादा जिल्हाही विचारू शकतात किंवा 2-3 जिल्हे एकत्र करून विचारू शकतात. तर आयडेंटिफिकेशन बेस्ड क्वेश्चनमध्ये हा असा एक प्रश्न येतो. आता हा जो प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये एक पेक्युलर फीचर आपल्याला दिसतं, एक ठराविक गोष्ट आपल्याला दिसते. ती गोष्ट कोणती, जर तुम्ही आकृतीचा विचार केला किंवा नांदेडचा जर विचार केला तर नांदेडचं एक हुक आपल्याला दिसतं बघा, आकृतीमध्ये ते दिसतं. तर त्या हुकवरनं आपल्याला कळतं की हा डिस्ट्रिक्ट जे आहे, हे जी कॉर्नर आहे तो नांदेडचा आहे.
आणि नांदेड कोणत्या विभागामध्ये येतं, तर ते नांदेड येतं औरंगाबाद विभागामध्ये. तर त्याचं उत्तर येतं की हा औरंगाबाद विभाग आहे. समजते तुम्हाला? औरंगाबाद विभागाचा ऑप्शन एकच आहे, 3 नंबरचा ऑप्शन आहे. त्याच्यामुळे बाकीचं तो शहर माहीत असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही, तुम्हाला ते उत्तर निघून जातं. तर अशा पद्धतीनं हे आयडेंटिफिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात. हे जरासं लक्षात राहू द्या. लोकेशन बेस्ड क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी एक प्रश्न आलेला आहे, जोड्या लावा म्हणून तो क्वेश्चन आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की 3 प्रकारचे बेसिक क्वेश्चन्स असतात आणि त्याला आधारित बाकीचे प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये हे लोकेशन्स जोड्या लावा या प्रश्नाखाली दिलेले आहेत. याच्यामध्ये तो क्वेश्चन कसा आहे बघा, जलविद्युत केंद्र आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे विचारलेलं आहे. तर जलविद्युत केंद्रांचा जर आपण विचार केला तर त्याची नावं एकाखाली एक दिलेली आहेत. भीरा असेल, वीर असेल, भंडारदरा असेल, उजनी असेल आणि त्याला असणारे लागून जिल्हे अहमदनगर, रायगड, सोलापूर, पुणे. तर असे लोकेशन बेस्ड क्वेश्चन्स ते विचारतात की एक गोष्ट दिलेली आहे ती कुठे आहे किंवा पर्टिक्युलर गोष्टच कुठं आहे. म्हणजे अजून याला धरून एखादं एक्झाम्पल देता येईल की अजंठा आणि वेरूळ लेणी या नेमक्या कुठे आहेत. शेजारी शेजारी आहेत, शेजारच्या गावामध्ये आहेत, एकाच तालुक्यामध्ये आहेत, एकाच जिल्ह्यामध्ये आहेत. असे लोकेशन स्पेसिफिक क्वेश्चन्स हे येतात. तर या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर या प्रश्नाचा आपण थोडासा विचार करा. अशा पद्धतीनं लोकेशन बेस्ड क्वेश्चन्स हे विचारलेले आहेत. आत्ता याच्या मागच्या वर्षी त्यांनी जलविद्युत केंद्रांच्या संदर्भात विचारलं, यावर्षी काहीतरी वेगळं विचारतील. म्हणजे काय, शहरांची नावं देतील आणि तिथून जाणारे हायवेज, नॅशनल हायवेज किंवा राष्ट्रीय महामार्ग जे आपण म्हणतो. तर सोलापूरमधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो, पुण्यामधून कोणता जातो, मुंबईमधून कोणता जातो, अशा पद्धतीनं ते काहीतरी कॉम्बिनेशन काढू शकतात. तर अभ्यास करत असताना याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. आता क्रम आधारित क्वेश्चन्स नेमके कसे असतात, नेमके कसे विचारले जातात याचा आपण विचार करूयात. तर स्क्रीनवर तुम्हाला तो क्वेश्चन दिसेलच बघा. मागच्या वर्षीचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे कसा आहे किंवा बरोबर क्रम कोणता आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे वरून खाली. ठीक आहे, सिक्वेन्स त्यांनी विचारला आहे, दिशा बेस्ड सिक्वेन्स किंवा डिरेक्शन बेस्ड सिक्वेन्स आपण त्याला म्हणतो. तर ऑप्शन्सचा जर विचार केला तर वेगवेगळ्या डोंगर रांगांची नावं दिलेली आहेत आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना पहिल्यांदा कोणती लागेल, दुसऱ्यांदा कोणती लागेल, तिसऱ्यांदा कोणती लागेल याचा त्यांनी विचारलेला आहे. क्वेश्चन एकदा व्यवस्थित बघून घ्या. पहिला ऑप्शन शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळा, अजंठा. त्याच्यानंतर अजंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन कसा आहे लक्षात येतोय, सिक्वेन्स ते विचारतात. आता या प्रश्नामध्ये त्यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलेलं आहे. यावर्षी मे बी दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारतील, पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारतील. भूगोलाचा अभ्यास करत असताना हा सिक्वेन्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जॉग्रफीचा अभ्यास करताय म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट आहे याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आता यालाच जोडून एखादा प्रश्नही विचारला जाऊ शकतो की बाबा याच्यामध्ये त्यांनी पर्वतरांगा विचारलेत, तुम्हाला कोकणातले बीचेस पण विचारू शकतात. मराठीमध्ये आपण त्याला पुळणे म्हणतो की बाबा एक 6 पुळण्यांची 7 पुळण्यांची नावं देतील आणि ते उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे कसे आहेत हे विचारले जाऊ शकतात. समजते, क्वेश्चन तुम्हाला कळतोय. किंवा याला धरूनच किल्ल्यांचा सिक्वेन्स ते विचारू शकतात, याला धरून नद्यांचा सिक्वेन्स ते विचारू शकतात की बाबा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणत्या नद्या येतात. सिटीजचा सिक्वेन्स विचारू शकतात, औरंगाबाद असेल, पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कोणत्या सिटीज पहिल्यांदा लागतील, असा काहीतरी प्रश्न ते विचारू शकतात. तर अभ्यास करत असताना याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आता विस्तार आधारित क्वेश्चन त्यांनी कसा विचारला, मागच्या वर्षी याविषयी 2 प्रश्न आलेले आहेत बघा विस्तार आधारित. तर पहिला प्रश्न आपण घेऊयात, स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे. हा विस्तार आधारित क्वेश्चन आहे, म्हणजे विस्तार किती आहे, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा विस्तार किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र पठार विचारले. ठीक आहे, किंवा एखादा वेगळा प्रश्न येऊ शकतो की गोदावरीची लांबी किती आहे किंवा कृष्णेची लांबी किती आहे, सह्याद्री पर्वतरांग किती लांब आहे त्याची लांबी विचारली जाऊ शकते, किंवा सह्याद्री पर्वतरांग कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तारलेली आहे. आपण आता याचे ऑप्शन्स बघूयात. याच्यामध्ये त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. जो मी पहिल्यांदा प्रकार सांगितला होता 1 लाइनर क्वेश्चन, तर हा 1 लाइनर क्वेश्चन आहे. तर पहिला ऑप्शन आहे 750, दुसरा आहे 850, तिसरा आहे 650, चौथा आहे 550. तर भूगोलाचा अभ्यास करत असताना आधी क्वेश्चन्स बघितल्यानंतर आपण ते नंतर डिस्कस करूयात की नेमकं काय करायचं आहे.
तर असे एक वन लाईनर क्वेश्चन्स पण विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आला होता, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? विस्तार विचारला. याच्यामध्ये डिरेक्टली विस्तार त्यांनी विचारला नाही की सगळ्यात मोठं विस्ताराने कोणतं आहे, पण क्वेश्चन तसाच आहे, त्याच याच्यावर आधारित आहे तो. तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत, तापी, पूर्णा, गोदावरी, कृष्णा, भीमा. याच्यावरनं तुम्हाला उत्तर निघेल की बऱ्यापैकी लोकांना माहीत असते गोदावरी खोरे खूप मोठे आहे, जवळपास महाराष्ट्राचा निम्मा पोर्शन गोदावरी खोऱ्यांनी व्यापलेला आहे. ठीक आहे, तर असे विस्तारित आधारित क्वेश्चन्स ते विचारू शकतात. जाता जाता रेफरन्स मटेरियल विषयी बोलूयात. माझा सल्ला राहील की आजपर्यंत जे पुस्तक वाचलं आहे तेच पुस्तक कंटिन्यू वाचा, दुसरं कोणतं घेण्याची गरज नाही आहे. आणि जे नवीन सुरुवात करणार आहेत तर त्यांच्यासाठी सध्या मार्केटमध्ये चांगलं पुस्तक म्हटलं तर सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक खूप चांगलं आहे, ते वाचा. पण ते वाचत असताना एक लक्षात ठेवा, जर तुमचा वाचनाचा स्पीड चांगला असेल तरच ते पुस्तक तुम्ही रेफर करा, कारण पुस्तक मोठं आहे, वाचायला थोडासा वेळ जास्त जाईल. तुमचं इतर विषयांचं जर प्रिपरेशन झालेलं असेल तर अशा केसमध्ये ते तुम्ही पुस्तक वाचू शकता. 7 दिवसांऐवजी 10 दिवस तुम्ही त्याला वेळ देऊ शकता. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर ज्ञानदीप अकॅडमीचंच नकाशा आधारित महाराष्ट्राचं भूगोल हे एक नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये पुस्तक आहे. याच्यामध्ये नकाशे आणि त्याला आधारित नोट्स अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. एकदा बघून घ्या, कम्फर्टेबल वाटत असाल तर ते तुम्ही रेफर करा. या सर्व डिस्कशनमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न येत असतील तर ते प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. मी त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. इथं जे चार्ट दिलेले आहेत ते चार्ट PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या फेसबुक पेजवर आणि ज्ञानदीप अकॅडमीच्याच टेलिग्राम पेजवर मी उपलब्ध करून देईल येत्या 2-3 दिवसांमध्ये. आणि जर तुम्हाला काही गोष्टी आवश्यक असतील तर त्या तुम्ही तिथं सांगू शकता, आमच्या साईडने मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि जाता जाता सर्वांना येणाऱ्या परीक्षांसाठी ऑल द बेस्ट. व्यवस्थित अटेम्प्ट द्या, व्यवस्थित स्कोर करा. ऑल द बेस्ट.